मागील 4 ते 5 दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या पती पत्नीचा घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे। हे मृतदेह एका विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आले आहेत। ही घटना अहमदनगर तालुक्यातील खिरवरे येथील आहे। गुरुवारी 4 जुलै रोजी ही घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली। धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेह सापडलेल्या जोडप्याचा 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रात्री उशिरा अकोले ग्रामीण रुग्णालयात या दोघांचे मृतदेह आणण्यात आले। ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू असून पोलीस तपास करत आहेत। बहिरू काळू डगळे वय 25 व सारिका बहिरू डगळे वय 22 असे मृत दोघांचे नावे आहेत। अकोला पोलिसात 1 जुलै रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार आली होती। त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे काल दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले। मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे 30 जून रोजी रात्री घरी कुणालाही कल्पना न देता घराबाहेर पडले होते। त्यांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधले पण ते सापडले नाही। अखेर गुरुवारी दुपारी खिरीवरी येथील आंबेविहीर येथील एका विहिरीत हे दोघे आढळून आले। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळी येत गावकऱ्यांच्या मदतीने हे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले। या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले असून हे मृतदेह एका कापडाने बांधले असल्या कारणाने ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत। प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांचा खून झाला असावा असेही आरोप त्यांच्या एका नातलगाने केल्याचे समजते।